सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यानंतर उन्हाळाही लागणार आहे। तर या काळात लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी आज आपण बघूया मुरमुऱ्याचा एक खूप सोपा असा आणि चटपटीत पदार्थ जो की सांगली, कोल्हापूर या भागात खूपच फेमस आहे, तो म्हणजे भडंग। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण। इथे मी एक लसणाचा गाठा घेतला आहे आणि त्याला अशा प्रकारे मी ठेचून घेणार आहे, त्याची साल न काढता। भडंग म्हटलं की त्यात लसणाच्या पाकळ्या तशाच घेतल्या जातात ठेचून, त्याची साल काढल्या जात नाही। पण इथे हा जो लसूण आहे हा खूप मोठा असल्यामुळे मी ह्याची थोडी साल काढून त्याला उभं कापून घेणार आहे। मी हे सगळं करून घेते। तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करायचंय आणि सोबतच माझ्या फेसबुक इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायचं आहे। अशा प्रकारे मी लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या उभ्या कट करून घेणार आहे। साधारण इथे आपल्याला 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे। आता आपल्याला 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्यावर ह्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचे आणि लसणाच्या पाकळ्याही घालून घ्यायचे। सगळं आपल्याला छान मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। याचा छान सुवास सुटेपर्यंत मी ह्याला तळून घेते। अर्धी वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घालून घेते, यालाही आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। याचा रंग बदलेपर्यंत ह्याला मी छान मंद आचेवर तळून घेते आहे। तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता छान इथे तळून झालेले आहे। आता गॅस बंद करायचे आणि ह्यात आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचे। यालाही छान मी एकत्र करून घेते। तिखट जे आहे ते आपल्याला गॅस बंद केल्यावरच घालायचे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अर्ध्या लिंबाचा इथे मी रस घालून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्यात घालायची आहे अर्धा चमचा साखर। साखर जी आहे ती तुम्ही पिठी साखर वापरली तर अतिउत्तम, पण मी इथे साधीच आपली साखर वापरली आहे। भडंगसाठी लागणारे मुरमुरे जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे येतात। तुम्ही बघू शकता इथे हे जे मुरमुरे आहे हे थोडे जाडसर मुरमुरे आहेत। एरवी आपण जे मुरमुरे वापरतो ते थोडे पातळ असतात। या सगळ्या ह्याच्यात आपल्याला मुरमुरे घालून घ्यायचे आणि सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। मी हे सगळं छान एकजीव करून घेते। तुम्ही बघू शकता इथे जो भडंग आहे ते छान एकत्र झालंय। बेसिकली भडंग जे असतं ते लाल रंगाचंच असतं। तर इथे आपलं चटपटीत कुरकुरीत सांगली कोल्हापूर स्टाईल भडंग जे आहे ते तयार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे भडंग एकदा नक्की करून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फार आवडेल, मला खात्री आहे।